मित्रांनो, आज आपण कोन या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. तर कोनामध्ये आपल्या लघुकोन म्हणजे काय, तर ज्या कोनाचे माप 0 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी असते अशा प्रत्येक कोनाला आपण काय म्हणतो, लघुकोन म्हणतो. काटकोनाची व्याख्या पाहत असताना आपल्याला काय सांगता येईल, तर ज्या कोनाचे माप 90 अंश असते अशा प्रत्येक कोनाला आपण काय म्हणतो, काटकोन म्हणतो. बरोबर आहे. त्यानंतर आता आपला शेवटचा जो काही प्रकार आहे तो विशाल कोन. विशाल कोन म्हणजे काय, तर ज्या कोनाचे माप 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी असतं अशा प्रत्येक मापाच्या कोनाला आपण काय म्हणतो, विशाल कोन असे म्हणतो. तर आज आपण लघुकोन, काटकोन आणि विशाल कोनांबद्दल काय केलेली आहे, माहिती पाहिलेली आहे. सर, गणितामध्ये आपण लघुकोन, काटकोन, विशाल कोन या तिन्ही कोनाबद्दल माहिती घेतली. तर आपल्या जीवनातील आपले कोन हे कसे ओळखायचे? तर स्वरांजलीनं खूप चांगल्या प्रकारचा प्रश्न. तर आपले कोण स्वरांजली त्याच वेळी कळतंय की आपले कोण आहेत. कारण माणसाच्या वाईट वेळेमध्ये, बरोबर आहे, प्रत्येक जवळची माणसं ही काय होतात, परकी होतात. म्हणून तुम्हाला गणितामध्ये लघुकोन, काटकोन, विशाल कोन शिकायला मिळेल. परंतु आपले कोण आहेत हे ओळखण्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये ज्यावेळी वाईट वेळ येईल त्याच वेळी तुमच्या लक्षात येईल की आपले कोण आहेत. तर याचं उत्तर तुम्हाला जीवनामध्ये अनुभव घ्यावे लागतील की आपले कोण आहेत. हे कधी कळेल तुम्हाला, जीवनातल्या वाईट काळामध्ये. ओके.